काय सुनीताताई, काळजीमध्ये दिसताय? हो ना, मुलाचे ॲडमिशन घ्यायचे, पण कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यावे हा मोठा प्रश्न आहे. मग इतका विचार का करताय? आपल्या भागातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संत हरिबाबा विद्यालय पंगारी येथे प्रवेश सुरू झाले म्हणे. खरंच? काय विशेष आहे त्या शाळेत? खूप छान शाळा आहे हो. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास. या तत्वाला अनुसरून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. वा मनीषाताई, हे तर खूपच छान आहे. पण सुविधा काय काय आहेत? सुविधा तर उत्कृष्ट आहेत. शाळेची प्रशस्त इमारत आहे. प्रत्येक वर्गात इंटरॅक्टिव्ह पॅनल आणि वायफाय आहे. तसेच प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय आणि खेळासाठी खूप प्रशस्त मैदान आहे. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष देतात का? नक्कीच. विद्यालयातील सर्व शिक्षक तज्ज्ञ आणि अनुभवी आहेत. येथे विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. गुरुकुल अंतर्गत बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शन, कॅरियर गायडन्स, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देखील केले जाते. NMMS, स्कॉलरशिप, नवोदय या परीक्षांसाठी जादा तासही घेतले जातात. याचेच उदाहरण म्हणजे यावर्षी NMMS परीक्षेत 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आणि फक्त अभ्यासच नाही, अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यांनाही वाव दिला जातो. या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये देखील विभाग स्तरापर्यंत यश मिळवलेले आहे. तसेच विज्ञान प्रदर्शनातही जिल्हा स्तरावर यश प्राप्त केलेले आहे. छान आहे. इतर काही उपक्रम असतात का? हो मग. गाळाची गरज ओळखून या विद्यालयात AI अभ्यासक्रम देखील शिकवला जातो. त्याचबरोबर स्पोकन इंग्रजी उपक्रम देखील राबवला जातो. त्यामुळे येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा खूप छान इंग्रजी बोलतात. बाल आनंद मेळावा, सहल, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्रभेट, योगा, परसबाग, वाचन प्रकल्प असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार राबवले जातात. बरं झालं मनीषाताई, तुम्ही आज भेटलात. तुम्ही खूपच छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत. आता फक्त इतकेच सांगा की प्रवेश कधी आणि कसा घ्यायचा? प्रवेशाची वेळ सकाळी 10 ते 1 आहे. अधिक माहितीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक काकड सर आणि पर्यवेक्षक सताव सर यांच्याशी संपर्क करू शकतेस. इयत्ता 5वी ते 10वी मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यमासाठी प्रवेश चालू आहेत. चला तर मग, आता उशीर कशाला? मी उद्याच जाऊन माझ्या मुलाचा प्रवेश निश्चित करते. हो ना? प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू.